बापाचा आशीर्वाद प्राप्त केला. राजाने त्या सत्यवती सोबत विवाह केला. सत्यवतीपासून पुन्हा 2 मुलं जन्माला आली. या मुलांची नावं आहेत विचित्रवीर्य, चित्रांगद. विचित्रवीर्य आणि चित्रांगदासोबत विवाह केला. जन्माला आले. जन्माला आल्यानंतर सत्यवती ही आनंदित आहे की आता मला इकडेही 2 मुलं झाली. तिच्या प्रपंचामध्ये रममान झाली. रममान झाल्यानंतर शंतनू राजा सुद्धा आनंदात आहे. आनंद जास्त काळ टिकत नाही. शंतनू परंपरेचा राजा आपलं उत्तरदायित्व संपल्यानंतर वनात निघून गेला, तपश्चर्येला निघून गेला. आता हे तुम्ही लय कथेमध्ये ऐकलं, वनात निघून गेला, तपश्चर्येला निघून गेला. जुनी लोक परमार्थाचे नियम पाळायचे. परमार्थामध्ये असा नियम होता, प्रथमेनार्जिता विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यति. पहिल्या 20 वर्ष ज्ञानार्जन, 20 वर्ष धनार्जन, 20 वर्ष पुण्यार्जन आणि 20 वर्ष निघण्याची तयारी. शेवटच्या टप्प्यामध्ये ते काय करायचे, वानप्रस्थ म्हणजेच साधना करणं, तपश्चर्या करणं. ह्याच्याकरता राजा ते लोक निघून जायचे. थोडंसं इथं तुमची इच्छा असेल तर टर्न घेतो वाटलं तर. हयातीत सुद्धा आणि हयातीनंतर सुद्धा 2 लोक आहे. आपल्याला एक मृत्यू लोक आहे आणि एक स्वर्ग लोक आहे. या लोकामध्ये जर पुण्य कमवलं तर ते पुण्य आपल्याला स्वर्ग लोकामध्ये कामं येतं. मी काही दिवसापूर्वी एक कथा सांगितली होती छोटीशी त्या संबंधाने. मरायच्या अगोदर मेल्यानंतरचं जे जीवन आहे त्यालाही श्रीमंत बनवायचं असेल तर हयातीमध्येच तयारी करून ठेवा. हयातीमध्ये जर का काही परोपकाराने, काही नामस्मरणाने जर पुण्य कमवलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्य जर कमवलं आणि परोपकार केला आणि परोपकाराने जर पुण्य कमवलं, दान केलं आणि दानाने जर पुण्य कमवलं तर ते दानाचं पुण्य आपल्याला मृत्यू, एक बोलतो पद्धतशीर ऐका, मरेपर्यंत जे लागतं त्याचं नाव आहे पैसा आणि मेल्यानंतर जे लागतं त्याचं नाव आहे पुण्य. हयातीत सुद्धा पुण्य लागत नाही असं नाही, लागतं, पण बऱ्याच वेळेला पैसा पुण्याची जागा घेतो. पैशाने काही गोष्टी धकून जातात, भागून जातात. इथं चालतं ते चलन, पण पैसा रूपी चलन पुढे चालत नाही, मरताना सोडावं लागतंय. पण हे चलन जर बदली करून घेतलं, या पैशाला जर पुण्यात वर्ग केलं तर जमतंय. अमेरिकेत गेल्यावर डॉलर्स रूपाने व्यवहार असतो. इथला पैसा जर का बँकेत टाकला ना अमेरिकेत काढला तर तिकडे डॉलर्स. तसं मरायच्या अगोदर जर इथं पुण्य कमवलं तर ते पुण्य परत मेल्यानंतर मिळतं. करन्सी चेंज करून घ्या. म्हणून मरणाची सुद्धा तयारी जुने राजे लोक करायची. थोडंसं पद्धतशीर ऐका. एक कथा सांगतो, छोटी आहे. एक राजा होता आणि त्या राज्याचा एक नियम होता, केदार महाराज, कुणी राजा बनव, 5 वर्ष गादी, 5 वर्ष खुर्ची. 5 वर्षांनी उतरायचं, जंगलात निघायचं, तिकडंच राहायचं, खायचं, इकडे यायचं नाही राज्यात, नदीच्या पलकडं. 5 वर्ष झाले की राजा उतरायचा, जायचा. प्रत्येक राजा जाताना रडायचा. त्याला भलतं टेन्शन यायचं, मी एवढं डेव्हलप केलं, एवढं राज्य मोठं केलं, सगळ्या सुविधा ह्या लोकांनी हुसकून दिल्या राव मला नदीच्या पलकडं. राजाला 5 वर्ष मजा वाटायची आणि 5 वर्षांनी सजा वाटायची. पण एक राजा असा हुशार होता का नाही, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझ्या. राजा निवडून येईपर्यंत आपलं खुर्ची मिळेपर्यंत राजाने सगळ्याला आश्वासन दिले, काहीच कमी पडू देणार नाही, काय पाहिजे ते रस्ते, मंदिरं, सगळं देतो मला, तुम्ही फक्त एकदा मला खुर्चीवर बसून द्या. लोकांनी पण निर्णय घेतला बसावला खुर्चीवर. राजा एवढा बिंदा निघाला. राजाने अनुदान मंजूर झालं रे झालं, नदीच्या आलकडं नाही पलकडं. नाही कळलं तुम्हाला? राजाला अनुदान आलं का राजाने ते सभा मंडप तिकडं इकडं नाही, विहिरीला अनुदान तिकडं इकडं नाही, असं बोलणं नाही टाका. राजाने जेवढं काही सुविधा येतील का नाही 5 वर्षात त्या नदीच्या पलकडं टाक. अहो इकडल्या राज्याला काय करतात, एवढं वैभव तिकडं उभं केलं आणि 5 वर्षांनी लोक म्हणले उतरा, म्हणले घ्या तुमच्याच ताब्यात, मला काय करायचं. इकडून उतरलं नदीच्या पलकडं तिकडच्या राज्यात गेला. तिथून मागं जेवढे यायचे ते त्याच्या आश्रयीत. माझं बोलणं कळतंय का बघा. सांगायचं तात्पर्य असे, जयाचे আহিक धड नाही तयाचे परत्र पुष्य नाही. जो इथं नीट वागला नाही त्याला पुढं खापरच मिळणार आहे.
पण यांनी इथून पुढच्याची व्यवस्था केली. इथं राहून ज्याला दूरदृष्टी आहे, आपल्याला मेल्यानंतर पुढचा प्रवास आहे, वैतरणा नदी आहे, मग आपले पोरं दान करणार, मग ते दानाचं पुण्य ते झटेच नको. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे, आपल्या मनाने तयारी करा. काही हुशार आहे त्याच्यातला राजा आहे शंतनू, तो म्हणला पुण्य बी कमवलं पाहिजे, पुढे कामही पुण्य कमवलं पाहिजे. तसंही मेल्यानंतर धन कोणाचं आहे? हयातीपर्यंत मी पैसा सांगितला, नंतर देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे 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 धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे किंवा चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. याद रख सिकंदर के हौसले तो हाली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. अब न वो हलाकू है और न उसके साथी है, जंग जो न कोरस है और न उसके हाथी है. तू यहाँ मुसाफिर है, ये सराय पानी है, 4 रोज की महिमा तेरी जिंदगानी है. जान कर भी अनजाना बन रहा है दीवाना, अपनी उम्र फानी पर तन रहा है दीवाना. किस कदर तू खोया है इस जहां के मेले में, तू खुदा को भूला है बस के इस झमेले में. आज तक ये देखा है पाने वाला होता है, जिंदगी को जो समझा जिंदगी पे रोता है. मिटने वाली दुनिया का एतबार करता है, क्या समझ के तू आखिर इसे प्यार करता है. जी
आल्याच्या दिवशी मला चांगलं गायन जमू शकतं असा अंदाज आहे. पण तिथून पुढं कथा संपत ऐका. नाही 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 नाही, ते गाणं जाऊ द्या, पण काय वजन आहे त्याच्यात. त्या प्रत्येक शब्दात अर्थ दडलाय. काही लोक म्हणतील व कथेत कव्वालीचं काय काम आहे. तुम्ही त्या कव्वालीला घरी गेल्यावर फोडा, एक एक शब्द, त्या शब्दाशी खेळा. काय शब्द वापरलेत. तू या मुसाफिर आहेच. अचानक जाणं होतंय तर घरच्यांना सुद्धा भेटता येत नाही. तू या मुसाफिर आहे. काय शब्द आहे. किस कदर तू खोया आहे. तुझ्याकडे पाहून असं कसा हरवला या दुनियेमध्ये तू, आणि मला विसरून. किस कदर तू खोया है इस जहां के मेले में, तू खुदा को भूला है फंस के इस जंगल. आणि म्हणून शंतनू राजा उगा नाही जंगलात निघून गेला. शंतनू राजाला वाटलं काळ येण्याच्या अगोदरच जर आपण काळापर्यंत पोहोचण्याची तयारी केली वजनात तर काय अडचण. बोलणं कळतंय ना. मग एक बोलू. आपली ओंजूळ भरून खाली पडायच्या आत ही कव्वाली म्हणते दुसऱ्यापर्यंत पोहोचा. चांगल्या ठिकाणी दान करा. चालता बोलता माणसं मरून जातात. तुमच्या मेल्यानंतर, तुमच्या मरणानंतर तुमच्या चांगल्या कार्याला श्रद्धांजलीच्या ओट्यावर तरी कमीत कमी मोकळी वाट मिळू द्या, म्हणू द्या. या माणसाने कुठे कमी नाही केलं. राजाने पुण्य कमावण्यासाठी वन गाठलं. राजा निघून गेला वनाला. विचित्रवीर्य आणि चित्रांगद राज्य करू लागले. नीट ऐका. अचानक हल्ला झाला, आणि हल्ला झाल्यानंतर मला असं वाटतं की गंधर्वाने तो हल्ला केला, आणि गंधर्वाने हल्ला केल्यानंतर युद्ध सुरू झालं हस्तिनापूरला. राजा आणि राज्य म्हटलं की युद्ध असायचेच. युद्धामध्ये जो चित्रांगद होता तो लग्नाच्या अगोदरच मारला गेला. एक गेला, एक राहिला, ज्याचं नाव आहे विचित्रवीर्य. शंतनू राजाचं काय झालं वर्णन नाही त्याच्यामध्ये, पण मात्र चित्रांगद हा राज्याच्या रक्षणार्थ त्याचा वध झाला. एक राहिला. काशीराजाच्या राज्यामध्ये स्वयंवर सुरू झालं, आणि काशीराजाच्या 3 मुली होत्या. अंबा, अंबिका आणि अंबालिका. या तिन्हींचं स्वयंवर होतं. स्वयंवराला राजकुमार गेले होते, आणि त्याच्यामध्ये देवव्रत पण होते, म्हणजे भीष्म काका. भीष्म काका तिथं हजर होते. काही म्हणतील मग भीष्माचार्यांनी तर लग्नाचा विषय टाळला होता, मग ते कशाला स्वयंवराला गेले. स्वयंवर हा सुद्धा एक यज्ञ होता, आणि तो स्वयंवर जिंकण्याचा पायंडा फक्त राजे लोकांना होता. आणि म्हणून राजघराणं त्या काळचं हस्तिनापूरचं नामांकित होतं. जर इथे आपलं नाक कापलं गेलं तर काय करावं. म्हणून त्या तिन्ही स्त्रियांना त्या स्वयंवरामध्ये जिंकवायचं, आणि त्यांना जिंकवल्यानंतर आपल्याच घरातल्या कुलदीपकांशी लग्न लावून द्यायचा हा मानस काकांचा होता. मग काका गेले धनुर्विद्येमध्ये निष्णांत प्रवीण आहे. असे तसे नाही, ते महर्षी पाराशरांचे शिष्य. बर पुढे सांगू तुम्हाला, परशुरामांचे शिष्य. स्वयंवराला गेले. स्वयंवराचा पण तोडला मावशी, म्हणजे पण जिंकवला. अंबा, अंबिका आणि अंबालिका तिन्हींना रथात बसवलं. अंबाजी होती, तिची प्रचंड इच्छा होती की शाल्व देशाचा राजा होता त्याच्याशी लग्न करावं. मनोमन त्याला पती मानलं होतं. हस्तिनापूरमध्ये आणल्यानंतर त्यांचं स्वागत झालं. सत्यवतीने औक्षण केलं. सत्यवती सासू आहे, आता या सुना होणार होत्या. आंबा म्हणू लागली माझं औक्षण करू नका, माझी तीव्र इच्छा शाल्व देशाच्या राजाशी लग्न करण्याची आहे. भीष्मांनी विचार केला काय अडचण आहे. तसाही आमचा एक वीर चित्रांगद तर मरण पावलाय, आता आहेच कोण, विचित्रवीर्य. असा निर्णय झाला. अंबिका आणि अंबालिका या दोघींचं लग्न हे विचित्रवीर्याशी लावून दिलं, आणि आंबा त्या लग्नाला हजर होती. आंबेने सांगितलं मी काय करू. हस्तिनापूरचं काही सैन्य दिलं, आणि या सैन्यांना सोबत घेऊन शाल्व देशाच्या राजाकडे जा आणि त्याला सांग माझी मनोमन इच्छा तुमच्याशी लग्नाची होती. हस्तिनापूरचा कुलदीपक जरी मला घेऊन गेला असेल, मनोमन तुम्हाला वरलंय, मी तुमचीच पत्नी आहे. शाल्व देशाचा राजा म्हणतोय की तुला जिंकून हस्तिनापुराने नेलंय, मी शाल्व देशाचा राजा आहे. एकदा तुला ज्याने जिंकून नेलं तू त्यांचीच झाली, आता मी तुला स्वीकारू शकत नाही. आडनवीर
तिकडे सांगितलं की मी मनोमन पती याला मानलंय, आता काय करावं? माघारी फिरली, सैन्य घेऊन परत माघारी आली, हस्तिनापुराला पोहोचली आणि सांगितलं, काकांसमोर बोलू लागले, तुम्ही मला घेऊन आल्यामुळं शाल्व देशाचा राजा आता माझ्याशी लग्न करायला नको म्हणतोय. बरं मग एक काम कर, तू माहेरी जा. असं कसं? अंबिका आणि अंबालिका यांचे लग्न तुम्ही विचित्रवीर्याशी लावून दिले, आता एक काम करा, तुम्ही अजून लग्न केलेलं नाही, तुम्ही माझ्याशी लग्न करा, कारण हे सगळं तुमच्यामुळं झालंय. भीष्म काका म्हटले, अजिबात नाही, मी माझ्या प्रतिज्ञेशी अटळ आहे, मी लग्न करणार नाही, मी प्रतिज्ञा केली म्हणून तर माझं नाव भीष्म आहे आणि ती शेवटाला नेणं माझं काम आहे. राग आला आणि म्हटले, असं का, असं जमणार नाही, तुम्हाला माझ्याशी लग्नच करावं लागेल, मी काय करू? मग माहेरी जा. माहेरी जाताना प्रचंड प्रतिशोध मनामध्ये निर्माण झाला, काय करावं? पर्यायी मार्ग काढायचा प्रयत्न केला, कमीत कमी माझं नाही ऐकलं तर यांच्या गुरुचं तरी ऐकतील हे कोण, भीष्म काका. म्हणून परशुरामांकडे गेली.